माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच माझ्या महाराष्ट्रातील सर्व जे कोणी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतला मानणारे, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, जो कोणी संविधानाला मानतो असे सर्व लोकांनो, तसेच भारतातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, बघा दादांनो, आपल्या भारत देशामध्ये तथागत बुद्धाने एवढी मोठी क्रांती केली आणि सांगितलं की मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो, मी काही चमत्कारिक नाही आहे. आणि तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे जे काही घडतंय आपल्या डोळ्यासमोर आणि जे काही दिसतंय त्यालाच मी मानणार. तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे सायन्स आणि टाईम म्हणजे मॅथ. बघा, सगळ्यात मोठा हा निसर्ग आहे. निसर्गाची अवकृपा जर झाली किंवा निसर्ग नाराज झाला, बघा भूकंप येतो, एका मिनिटामध्ये पृथ्वीवर पशु पक्षी मानव म्हणजे मनुष्य हे सजीव आहेत. एका मिनिटामध्ये भूकंप येतो, पशु पक्षी माणसांना जमिनीत गाडतो, निघून जातो. त्यानंतर पाऊस येतो आहे. पाऊस आल्यानंतर किती मोठी भिंत बांधा तुम्ही, तो वाहून घेऊन जातो. आणि वादळ आल्यानंतर पशु पक्षी माणसांना उडून घेऊन जातो, एवढा प्रेशर असतो. तर सगळ्यात मोठा निसर्ग आहे या पृथ्वीवर. आणि निसर्ग आणि माणसाचं कनेक्शन आहे. बघा, आपण निसर्गामध्ये एक दाणा गव्हाचा टाकतो, काही दिवसानंतर तिथं शेकडो दाणे निघतात. पशु पक्षी आणि मानव त्यांचीसुद्धा उत्पत्ती मेल आणि फिमेल यांच्यापासूनच होते, तिसरा व्यक्ती. आता बघा, पक्षी बघतो आपण, चिमणी बघतो आपण, कोंबडी बघतो आपण. मेल फिमेलचा संगम झाला की ती अंडे देते आणि तिथून पिलू बाहेर निघतो. मग त्यानंतर कुत्रे बघा, मेल फिमेलचं संगम झालं की काही दिवसानंतर पिले बाहेर निघतात. माणसाचे तसंच आहे. मेल फिमेल यंग झाल्यानंतर त्यांचं मिलन झाल्यानंतर 9-9.5 मुलं बाहेर निघतात. तर हा निसर्गाचा नियम माणसाला पण लागू आहे. आणि बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतचा मार्गाने म्हणजे सगळ्यांना त्यांनी मानव समजलेला आहे. आणि पृथ्वीवर सगळ्यात बुद्धिवान हा मानवच आहे. आणि एवढी मोठी क्रांती केली, एक थेंबसुद्धा रक्ताचं सांडवलं आहे, म्हणजे अहिंसेचा मार्गाने, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेचा मार्गाने. आणि या भारत देशाला, अखंड देशाला हजारो वर्ष अगोदर या देशाचं GDP 20 ते 25% होतं. आणि बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जवळ अजंठा वेरूळलेणी आहे. कोण बनवलेलं आहे? माणसानेच मानवानेच बनवलेलं आहे ना. आज हजारो वर्ष झाले, म्हणजे आम्ही किती टॅलेंटेड होतो. आणि त्या काळात त्यांनी सोन्याची चिडिया, जग याला सोन्याची चिडिया आजही समजतात. आणि बघा दादांनो, आपल्या देशाचं GDP 20 ते 25% होतं त्या काळात. आपल्या देशामध्ये नालंदा तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये तर्कशुद्ध बुद्धीने म्हणजे विज्ञान आणि मॅथने बाहेरचे कंट्रीजचे लोक शिकायला यायचे. बघा, मानव म्हणजे माणसाने आम्ही एवढे पुढारलेले होतो. आणि आज जगाच्या पाठीवर सगळेच कंट्री, डेव्हलप कंट्री, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, बुद्धाने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने या पृथ्वीवरचे डेव्हलप कंट्रीत आपल्या देशातील लोकांचं एज्युकेशन देतात. बघा, बाळ जन्माला येतो, तो कुठे येऊ, झोपडपट्टीत येऊ, राजाच्या घरात येऊ, कुठे येऊ, त्याची बुद्धी सारखी असते. मग त्या बुद्धीला तुम्ही जर शिकवणारच नाही सायन्स आणि मॅथने, तर्कशुद्ध बुद्धीने, त्याचं बुद्धीची वाढ होईल का? जग आपल्या देशातील लोकांना शिक्षण देतात, जॉब क्रिएट करतात आणि देशातल्या लोकांचं डेव्हलपमेंट करतात. आजही ते समजतात की बुद्धाची कंट्री आहे. आणि आमच्या देशातले 21व्या सदीमध्ये आज 2026मध्ये VIP लोक जातात, डेव्हलप कंट्री म्हणतात मी बुद्धाच्या कंट्रीतनं आलो. मग काय झालं?
बघा, आमच्या देशातला पहिला प्राईम मिनिस्टर आर्य विदेशी ब्राह्मण काश्मीरी पंडित, पहिला प्राईम मिनिस्टर, तो भारत एक खोजमध्ये सांगतोय की आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं हजारो वर्ष अगोदर आलेत. आणि आज RSS काँग्रेस, जनसंघ RSS, 80मध्ये BJP यांची जी आतंकवादी संघटना आहे, MP MLA लोकांची, नागपूरला RSS, जगातली अन्याय, अत्याचारी, बलात्कारी, मनुच्या विचारानं चालणारे RSS संघटना ही आतंकवाद संघटनेचा हेड चित्पावन ब्राह्मण हा ढोराचा डॉक्टर असलेला हा मोहन भागवत सांगतो आज की आम्ही लोकांनी या देशातल्या 90% लोकांचं मनुस्मृती, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था बनवून शोषण केलं. सांगा आता एवढी मोठी डेव्हलप काय झालं बघा. आता कोण सांगतोय? आपल्या देशातला दुश्मन आर्य विदेशी ब्राह्मण काश्मीरी पंडित, 90% दुश्मन, पहिला प्राईम मिनिस्टर भारत एक खोजमध्ये. आर्य विदेशी ब्राह्मण हे हजारो वर्ष अगोदर युरेशियातनं भारतात आलेत. भारतामध्ये 10वा मौर्य राजा बृहदत्त जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि बुद्धाच्या मार्गाने राज्य करत होता आणि इथं बुद्धाचा प्रसार करायला लोक होते. या लोकांनी यांचा हेड पुष्पशृंगनी बृहदत्तची हत्या कपटाने केली आणि बुद्धाचे जे प्रसारक होते धर्माचे, त्यांचं डोकं कापून शराव नदीत फेकून दिलं. ते बुद्ध प्रसारक बिचारे कोणी कोरिया, कोणी थायलंड, जापानला पडून गेले, कारण जीवाची भीती प्रत्येकालाच असते. त्यानंतर बघा यांचं डोकं हा भागवत म्हणतो. आज 3000 वर्ष झाले, 2500, कोणी म्हणतात 4000. या लोकांचं डोकं बघा. यांनी त्या प्रसारकला बुद्धाचं मारलं, एवढा अन्य अत्याचार केलं दादांनो, म्हणजे बघा किती अन्य अत्याचार आहेत हे. यांनी वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था काय केलं यांनी? आर्य विदेशी ब्राह्मणांनी आमच्या देशामध्ये एवढं अन्य अत्याचार केलं, जगात कुठं असे लोक दिसणारच नाही तुम्हाला. काय केलं यांनी? काय म्हणतात हे? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा या देशाचा मालक, हा जो म्हणेल ज्याला सगळं अधिकार, हा शिकणार, सगळं अधिकार, हा ब्रह्माचं तोंडातनं. मग क्षत्रिय छातीतनं, याच्यात ताकद, याने शेती करायची. आज शेतीत दिवसभर काम करतं, बॉडी बनणारच आहे. आणि शेतीतलं पिकवल्यानंतर मग अन्नधान्य, फ्रूट्स विकायला हे पाहिजे ना, तर हा वैश्य हा धंदा करणार. पण याला शिक्षणाचा अधिकार नाही क्षत्रियला, आणि क्षत्रियचा खाली वैश्य. त्यांनी ना क्षत्रियला नाराज करायचं, आणि हा मालक, आणि हा ताकदवान क्षत्रिय. आणि हे आलेले होते बॅचलर. हे बॅचलर आले आहेत, त्यांच्याकडे बायका नव्हतेच. मग काय डोकं लढवल्यांनी बघा, मजा बघा. या देशातले जे 90% मूल निवासी लोक आहेत त्यांचं 7400 जातीमध्ये डिवाईड केलं. आणि काय म्हणतात? तुम्ही ब्रह्माच्या पायातनं जन्मले, तुम्ही नेहमी शूद्र, आणि आमचं 7400 जातीमध्ये डिवायडेशन करून टाकलं. आता हे बॅचलर आलेले आहेत. मग हा निसर्गाचा नियम आहे ना. हां, मेल जर जवान झालं तर त्याला फिमेल पाहिजे, फिमेल जवान झालं तर मेल पाहिजे. अच्छा, हे तर बॅचलर आले आहेत. यांनी काय केलं? 90% बहुजन समाजाच्या लोकांची, महिला, पुरुष, 3 वर्षाची मुलगी, मुलगा यांच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या, खून करून आम्हाला 3000 वर्षापर्यंत आमचं शोषण केलं बघा. आणि आम्हाला नेहमीसाठी गुलाम केलं. आणि दादांनो बघा, आमची विचार करण्याची ताकद ही पशु पक्षी, मी उदाहरण देतो, प्रॅक्टिकली बोलतो. बघा, कुत्रा आणि कावळा. कुत्रा कोण आहे? पशु आहे. कावळा पक्षी आहे. दादांनो, त्याला मी जर चिकन टाकलं तर तो खातो का नाही? आता माती निर्जीव आहे, मी मातीला ओलं केलं, वाळवलं, आणि त्याला कलर दिलं चिकनसारखं, तर कावळाला बी टाकलं आणि याला टाकलं, कुत्र्याला. सडला मांस खातो की नाही कुत्रा?
आणि कावळा तो, त्यालासुद्धा समज आहे ही माती आहे. आमचं बुद्धी विचार करण्याची शक्ती ही सडला मांस खाणारा कावळा आणि कुत्र्याचा खालच्या स्तराला आणून ठेवली. म्हणजे किती शोषण केले यांनी सांगा. त्यानंतर बघा, पशु पक्षी आणि माणसं खातील तर हाकतील काय, मग ते काम करणारे लोक पाहिजे का नाही. हे दिवसभर रातभर हाकतील तर शूद्रातल्या अतिशूद्र त्यांनी दुसऱ्या दिवशी टोपली घेऊन जायचं, हाताने उचलायचं आणि गावाच्या बाहेर फेकायचं. बरोबर आहे. कोण? अतिशूद्र, अनुसूचित जाती. आणि कूर बघा, शूद्राचा बाईचं नवरा जर मरण पावला त्याला त्या चितेवर जिवंत जाळायचे आणि नगारा पिटायचे. झालं. आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजे जंगलात राहणारे आदिवासी, त्याच्यातलं उदाहरण बघा. साऊथमध्ये रिजवा नामची कास्ट होती आदिवासीची. ते तिथले नमुद्रीपाद एवढे क्रूर की त्या बाईच्या 3 वर्षाच्या बाईपासून स्त्रीपर्यंत कुठल्याही बाईच्या अंगावर जर कपडे असले त्याची छाती काढायचे. आणि शूद्राचं जर लग्न झालं पहिले 5 दिवस हे भोग करणार. बघा किती क्रूर. आणि राजा लढाई लढायचा, शेती करायचा, याच्याकडे पैसा. मग मला सांगा, क्षत्रिय व्यवसाय करायचा, त्याच्याकडे पैसा. तर बायका कुणाचा आहे? 7-7, 8-8 बायका करायचे राजे, कारण सगळंच आहे ना त्यांच्याकडे. हां, त्याच्याकडे खायला ड्रायफ्रूट लागलेलं आहे, हां, त्यानंतर त्याला नॉनव्हेज लागलेलं आहे, मदिरा लागलेला आहे, फ्रूट्स लागलेलं आहे. मग मला सांगा, आपण जर झाडाला खत मूत पाणी भरलं तर झाडाची उत्पत्ती होते का नाही? तर मग ते काय पाहायचं आहे? तर राजा किती सोबत भोग करेल. हा तर निसर्गाचा नियम आहे. 1, 2, 3 गावात जे तुम्ही बघता, पशुही बघता आणि पक्षी बघता, काही असते का त्याला? का काळा आहे का गोरा आहे का जवान आहे का सॅटिस्फॅक्शन? मग यांची झाली मजा. कारण राजाच्या घरी राजा जेव्हा लढाई लढतो आहे, हां, आणि शेती करतो आहे, तर पैशाचा हिशोब करायला कोण राहील? मुनीमजी पाहिजे का नाही? हां. आणि आमच्या बाया अंधविश्वासी, त्यावेळेस 3 करोडे ब्रह्माच्या तोंडातून गेलेले. हां, मग याची उत्पत्ती होत आहे. तर मग क्षत्रिय आणि वैश्य, अरे भगवान दे राय. दादांनो, यांनी आजपासून 1000 वर्ष अगोदरपर्यंत यांनी 10% ते पॉप्युलेशन झालं. कारण पिढ्याने पडा यांच्या घरात काहीच कमी नाही. डोकं कुणाचं? आर्य विदेशी ब्राह्मणांचं. आता यांच्या पिढ्याने पिढ्या चालल्या आहे. प्रॉपर्टी यांच्याकडे. आम्ही 90% तर पशुपक्ष्याचं खालचं. हां, आम्हाला तर काही शिक्षणाचा अधिकार नाही आणि आम्ही जनावरांच्यापेक्षा खालचं. 10व्या सदीमध्ये शूद्र अतिशूद्र संतांनी त्याच्या अगोदर केले असेल. मी तुम्हाला समजण्यासाठी महाराष्ट्राचं उदाहरण घेतो आणि मला जे काय माहिती आहे ते घेतो. बघा, बसवेश्वर लिंगायत गुरु काय सांगितलं संतांनी? अरे तुम्ही देवाचे पोर आहात, कोणी उचलून नाही मिळून राहा. आणि बिचारे त्याची हत्या करण्यात आली. हजारो लाखो करोडो लोकांनी आहुती दिली. त्यानंतर शूद्र नामदेव महाराज गुरुद्वारामध्ये गेला. शिंपी होता, सगळे शूद्र शिरोमणी झाला. आपले रविदास अतिशूद्र, कबीर शूद्र, गुरु गोविंद साहेब सगळ्यांना मारलं यांनी. आणि त्यानंतर काय झालं? आमच्या देशामध्ये डच आणि फ्रेंच आले व्यापार करायला. ते मानवतावादी. त्यांनी काय केलं दादांनो? जे शूद्र अतिशूद्र गरीब होते त्यांनासुद्धा मानवतावादी दया आली त्यांना. ते म्हटले एक काम करू, ख्रिश्चन धर्म ले लो, हम आपकी हिफाजत करेंगे. आहेत आमच्या देशात ख्रिश्चन. त्यानंतर यांचं डोकं बघा. हा जो क्षत्रिय आणि वैश्य हा शूद्राच्या बाईजवळ झोपत होता आणि संतांनी प्रगती केली. अरे तुम्ही देवाच्या पोरात. तर मग काय झालं? काही लोक, क्षत्रिय लोक दयामाया करायला लागले शूद्र लोकांवर. अतिशूद्रांत काही अन्याय अत्याचारच होतं. त्यांना तर बिलकुल म्हणजे हेच समजत होते SC आणि STच्या लोकांना. तर काय झालं? यांना असं वाटलं हे दूरदृष्टीचे आहेत. यांनी काय केलं? 13व्या सदीमध्ये मोगलांना बोलवलं. आता मोगली चतुर. मोगल आलेत, ते काय बायका घेऊन नाही आलेत, बायका इथलेच शूद्रातिशूद्राचा. तर मी तुमच्या घरात तुमचे आय केलं ना,
तर त्यांनी असं मिळून 16व्या शतकापर्यंत मोगल आणि हे राजे क्षत्रिय हे 500 ते 600 छोटे छोटे राजे अखंड भारतात होते बघा. आणि पहिली क्रांती संतांनी जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पुण्याजवळ देवगावला जन्माला आलेत 1608 आणि सगळे शूद्र अतिशूद्र महाराष्ट्रातले आया बहिणा लाखो लोकांना यांनी मारलं, करोड लोकांना, पण स्वाभिमानी होते. ऐका रे, आज SC ST OBCचे आजही सांगतो मी तुम्हाला जे आहेत ना, आणि हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आमदार खासदार लोकांनो ऐका, सगळ्यांना सांगतो मी, तुम्हाला ऐकायचं चला ऐका, नाही तर काही करा, पण मी बोलत राहणार, सत्य बोलणार. अखिल भारतीय साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ आणि हे मराठा सेवा संघाचे कोकाटे बनबरे जेवढे काही शिकलेले आहेत, वामन मेश्राम, संभाजी ब्रिगेड, जेवढे शिकलेले आहेत, डॉक्टर असो, इंजिनियर PhD घेणारे आणि खोटा हिस्ट्री लिहिणारे आणि जेवढे काही PhDचे झालेले आहेत इतिहासकार महाराष्ट्रातले 10-10 डिग्री, सगळ्यांना सांगतो खरं आहे का खोटा विचार करा. रोज बोलेल मी, रोज. आणि गरीब OBC, गरीब मराठा, SC STचे लोक, गरीब तुम्ही ज्यांच्यामुळे झाले ना, तुमच्या आई वडिलांची काय परिस्थिती ते विचार करा. आणि तुमच्या घरामध्ये ज्या बाया आहेत ना, बाया नातिनी असतील, तुमच्या सुना असतील, बाकी असतील, आणि यांना कपडे तरी होतं का रे. आणि बघा दादांनो, पहिली क्रांती या महाराष्ट्रामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी 1650 त्यांची हत्या झाली. त्याच्या अगोदर पंढरपुरामध्ये त्यांनी पांडुरंग विठोबा म्हणजे तथागत बुद्धाची मूर्ती ठेवली बघा. बुद्धाला जिवंत केलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता. आणि अशा जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाची यांनी 1650ला हत्या केली, देऊगावच्या नदीत फेकून दिलं. आणि काय लिहितात इतिहास, तुकाराम महाराज पुष्पक विमानाने, जिवंत माणूस पुष्कळ. अरे कारण तेच शिकलेले होते हजारो वर्षापासून, हे तर गुलामच होते, क्षत्रिय वैश्य, यांच्या घरामध्ये पैसा आणि आमच्या बायका, आमचे माणसं मारा. खरं आहे का खोटं आहे. 15% पॉप्युलेशन झालं, मग मोगल आले तर 1-2% त्यांचंही वाढलं. आणि त्यानंतर पहिली क्रांती पंढरपुरात केली, बुद्धाला जिवंत केलं. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630चा जन्म जगातला सगळ्यात टॅलेंटेड शूद्रराजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. वडिलांचा जन्म झालेला आहे 1594 शहाजीराजे भोसले. आई सिंदखेड राजाची, विदर्भाची, लखोजी जाधवची मुलगी शूद्र. आणि दादांनो, शिवाजी महाराजांचं वडिलांचं निधन झालं. आई जिजाऊला म्हणतात तू सतीला जा. काय म्हणतात शिवाजी महाराज, आई जायचं नाही. आणि बघा दादांनो, शिवाजी महाराज आणि जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचं 20 वर्षाचं फरक आहे. तर आई जिजाऊने जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाला नॉलेज घेण्यासाठी बसवलं. किती वर्षाचे राहिले असेल, 14-15 वर्षाचे. आणि दादांनो काय लिहितात पुस्तकात, हा अन्याय अत्याचारी आर्य, मनुचा अवलाद, रामदास स्वामी नंगा, बलात्कारी खुनी, हा त्याचा गुरु, तो पैदाही नव्हता झाला. आणि त्यांचे गुरु होते जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आजही पुण्याच्या JM रोडमध्ये तुकाराम पादुका चौकामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकारामाचं मंदिर आहे. तिथं जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे पाया आमचे शूद्र राजा जगातला छत्रपती शिवाजी महाराज पाया पडतो आहे. म्हणजे किती खोटे, पूर्ण इतिहास खोटा, काल्पनिक, याच्यावर यांनी सगळ्या लोकांना मूर्ख बोल, काय आम्ही शिकलोच नव्हतो. त्यानंतर अशा राजाजवळ मुस्लिम सरदार म्हणजे कोण, शूद्र अतिशूद्र म्हटले आणि बॅकवर्ड क्लासचे लोक होते बघा. कल्याणचा मोगल राजाची एक जिंकलं त्याला, मुस्लिम आणि हे बहुजनांचे. आणि यांना वाटलं चला एक स्त्रीला आणलं सुंदर, राजांना आपण गिफ्ट देऊ. काय म्हटले शिवाजी महाराज, खबरदार, माझ्या मुलीला जर हात लावले ना
तलवारीने चिरून काढील आणि शेतकऱ्याच्या डेट्याला हात लावलं तर हात कापून टाकेल आणि त्या बिचारीला हळदी कुंक बांगडे लावून ब्लाऊज पीस देऊन वापस पाठवलं रिस्पेक्ट. आणि 1663 बघा दादांनो, महाराजांचं राज्य केरलापर्यंत होतं. डच आणि मोगल लोकांनी म्हटलं की शूद्र अतिशूद्र लोकांना आम्ही लेबरसाठी बाहेर घेऊन जातो. काय म्हटलं महाराज, माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना तुम्ही दरवाजा बंद जरी केले ना, दरवाजा तोडून चिरून टाकेल. आणि इथं पेशवाई होती. कृष्णा भास्कर कुलकर्णीने जेव्हा प्रयत्न केला घात करण्याचं, चिरून काढलं सगळ्यांच्या समोर. आणि अशा महान राजाचा मृत्यू 1680 त्यांना पॉयझन देऊन मारण्यात आलं. हे डॉक्टर मामा देशमुखनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. असे महान लोक झालेले आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी महाराज 1657 इथं पेशवाई होती. एवढा टॅलेंटेड दादा, 10 ग्रंथ लिहिल्याने एक लढाई नारले, त्याला पकडून, कारण औरंगजेब इकडेच होता. बघा दादांनो, आणि औरंगजेबच्या घरी पण हेच तानसेन पूजापाठ आणि आला. कारण आम्ही तुमच्या घरात जर आलो तर तुमचे ऐकू का नाही आम्ही. या पेशवाईने यांनी पकडून त्यांना 32व्या वर्षी मनुष्य 32 तुकडे काढून पुण्यापासून 50 किलोमीटर भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिलं आणि दवंडी दिली. ती काय, जो कोणी हात लावेल त्याची कापण्यात येईल. दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या बाया कपडे धुवायला जातात नदीवर, तर वडू बुजुर्गला राहणारा गायकवाड महार, त्याची पत्नी पण गेली तर तिथं महाराजांचे तुकडे पडले होते. ती घरी आली, सांगितलं. गंगाराम महार अंधारात गेला, सायंकाळी महाराजांच्या तुकड्यांना शिवलं म्हणून त्यांचं नाव शिवले झाले. अजूनही त्यांची फॅमिली आहे वडू बुजुर्गला. आणि दादांनो आपल्या उचलून आणला, आपल्या अंगणामध्ये अंत्यविधी करून समाधी बनवली. आणि हे किती क्रूर क्षत्रिय महाराष्ट्रातले, हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. बघा, गुढीपाडवा येईल आता, त्या दिवशी हे संभाजी महाराजचं जो गडवा पाणी त्याचं उलटं डोकं लटकावतात आणि गाठी खातात. आणि आज कितीतरी हे आमदार खासदार बाकीच्या लोकांनाही यांनी, कारण इतिहासच खोटं, गुढ्या उभारतात. बघा किती क्रूर आहेत. झालं. त्यानंतर 1525 नगर डिस्ट्रिक्टमध्ये अहिल्याबाई होळकर ही धनकर समाजाची आदिवासी, वडिलांचं घरचं नाव शिंदे आणि त्यांचं लग्न झालं होळकरशी, म्हणजे महाराजांच्या फॅमिलीशी. हे जंगलामध्ये बकऱ्या आणि शीप मेंढरू चारतात, बिचारे पालापाचोळा चारतात आणि सायंकाळला शेतात बसवतात. त्याची लेंडी आणि त्याचं मूत्र त्याच्यापासून खत बनते आणि शेतकऱ्याकडनं पैसे घेतात ना, पोट भरतात. अशी ही अहिल्याबाई होळकर, त्याचं लग्न होळकरशी झालं. दादांनो तलवार घेऊन लढली आणि इंदोर शहर बसवलं. आणि हे जे शिंदे आहेत राजस्थान MP यांचे वंशज आहेत. आणि अशा महान अहिल्याबाई आदिवासीचा मृत्यू 1795. बघा, पहिली क्रांती संतांनी, दुसरी क्रांती तलवारीची. लक्षात ठेवा, आमच्या 2 आया, अहिल्याबाई होळकर आदिवासी आणि आई जिजाऊ शूद्र. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुलगा संभाजी महाराज. बघा, आमच्या बायासुद्धा कमी नाही आहेत. लक्षात ठेवा. 1800च्या सुरुवातीला इंग्रज आलेत व्यापार करायला. इंग्रज तर सगळ्या देशात होते. आणि बघा दादांनो, त्यांनी 1813 शाळा, कारण ते स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायला मानणारे. आता कोण शिकलेले होते इथं? हेच झाले टीचर. आता यांचं पॉप्युलेशन वाढत चाललं. 10% केलं पहिलं, डोकं कुणाचं त्याचं. मोगल आलेत, मोगली चतुर, अजून 1-2% वाढले आणि शाळा सुरू केली. त्यानंतर 11 एप्रिल 1827 जन्म, शूद्र माळी समाजामध्ये जन्माला आलेले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेखनी 1 जानेवारी 1848 महिलांसाठी पहिली शाळा काढली पुण्यात. 1856 साऊथमध्ये जन्माला आला नारायण गुरु शूद्र यांनी 40 शिवजीचे मंदिर बांधलेत आणि सांगितलं की मंदिरामध्ये हे
हे अन्याय अत्याचारी आर्य बामणांना येऊ द्यायचं नाही. 26 जून त्यानंतर 74ला जन्म झालेला आहे आरक्षणचे जनक शाहू महाराज. 15 नोव्हेंबर 1875चा जन्म मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा, जो ख्रिश्चन होता, त्याने शिकलेलं होतं, बिचाराला 1900 जेलमध्ये पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि हा दुसरा पैदा झाला नागपूरजवळ उमरेडमध्ये 60 वर्षानंतर मौर्यवंशी नागवंशी झाला. आज 50 वर्ष आम्हाला म्हणतात तुमची माय खोटी आणि ब्राह्मण क्षत्रिय हे गरीब. का रे SC ST OBC लोकांनो, जिथपर्यंत श्वासमध्ये श्वास आहे ना बोलत राहील. आणि चॅलेंज आहे माझं 1% जरी खोटं असेल तर. त्यानंतर 1889 साऊथमध्ये जन्माला आले पेरियार रामास्वामी. 14 एप्रिल 1891 विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. आणि 1902 शाहू महाराजांनी 85% समाजाला आणि सांगितलं बहुजनांचा जो कोणी छोटा मुलगा शाळेत जाते 1 पैसा फाईन, आणि 85% समाजाला 50% आरक्षण दिलं. 1919 इंग्रजांनी हे अन्याय अत्याचारी जगातले सगळ्यात मनुचे अवलाद अन्याय अत्याचारी बलात्कारी आहेत यांच्यात 3% राहिलं. आणि दादा 1920 बाबासाहेब 1919ला जेव्हा आलेत तेव्हा शाहू महाराजांनी एका मुनीमजीला पाठवलं. बघा म्हणे कुठं राहतात बाबासाहेब. परत आला, स्वतः गेले BMW घेऊन. काय म्हटले, बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे, मी रयतेचा राजा जनतेचा, या आपण 85% बहुजन समाजाला न्याय देऊया. आणि 1920ला माणगावला परिषद घेतली. अखंड भारतातल्या लोकांना सांगितलं की आजपासून या देशाचं नेतृत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि दादांनो, अशा महान राजाला 9 मे म्हणतात, 9 जून 1922 वयाच्या 48व्या वर्षी पॉयझन देऊन मारण्यात आलं. 6.5 फूटचे राजे एका बुक्कीने. हे आमचे महामत देशमुख साहेबांनी प्रूव्ह केलं आहे कोर्ट कचेरीकडून सुद्धा. बघा किती क्रूर आहेत आणि यांची क्रूरता बघा. आता इंग्रजांनी शाळा सुरू केली. इथं सरदार होते मोगल 5 ते 600, इकडे पेशवाई होती. यांनी 1857ला इंग्रजांच्या उठाव केलं. आता इंग्रज तर ॲडव्हान्समध्ये होते. शाळा काढली यांनी RSSच्या ऑफिसमध्ये. म्हणजे OBC मधले तेली कुणबी कलार हे दारूच्या व्यावसायिक विदर्भ साईडचे आणि सोनार कधी गरीब 5000 म्हणजे 1 का 90% तर बिचारे कुत्रे आणि याचे सडला असे त्याचे जीवन होतं. ती एवढी मोठी प्रॉपर्टी होती. तर मला सांगा, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी होती ते संघात जायचे, त्यांच्या घरामध्ये पूजापाठ आणि हिशोब करायला हेच. यांनी आपलं पॉप्युलेशन वाढवलं तर 15% झालं. आणि बघा मग 189 वर्षानंतर 1869ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी शेतकऱ्यांच्या असूड लिहिलं. आणि जगातला टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरून शोधून काढली. पहिली शिवजयंती केली. हा आर्य विदेशी बामणांनी पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केला. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून आर्य विदेशी ब्राह्मण मनूचा अवलाद बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूचा अवलाद, वैश्य बलात्कारी खुनी मनूचा अवलाद, ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी मिळून आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेसची स्थापना केली. 1915ला गोळवडकर हेगडेवाल आर्य विदेशी ब्राह्मण मनूच्या अवलादाने हिंदू महासभाची स्थापना केली. आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं नॉलेज बघून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अन्याय अत्याचारी बलात्कारी खुनी लोकांनी मिळून मनूच्या अवलादाने जनसंघ RSSची स्थापना केली. आजची काँग्रेस RSS म्हणजे इंडिया अलायन्स आणि जनसंघ RSS 80मध्ये BJP इंडिया अलायन्स ह्या दोन्ही अन्याय अत्याचारी बलात्कारी मनूचा अवलाद 90% 85% बहुजन समाजाचा दुश्मन. सांगा तुम्ही शिकले होते का? आणि काय म्हणतात
आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. आज भागवत म्हणतो हिंदू हा शब्द पारशी लागमध्ये शिवी दिलेली आहे. आणि एवढं वर्ष काय केलं असेल तू भागवत? आज भागवत म्हणतो 200 वर्ष आरक्षण द्यायला पाहिजे. आज भागवत म्हणतो UGC लागू पाहिजे. आणि पाण्यासाठी मंदिरसाठी बघा दादांनो, त्यानंतर सायमन कमिशन आलं, त्याला परत पाठवलं या लोकांनी. आणि 1930मध्ये बाबासाहेबाला गोलमेज परिषदसाठी बोलवलं, SC ST गरीब लोकांना काहीतरी देऊ म्हणून, कारण मागणी केली होती बाबासाहेबांनी. आणि हा बलात्कारी अन्याय अत्याचारी आर्य विदेशी ब्राह्मण पहिला प्राईम मिनिस्टर 95 दुश्मन हा पण नाही गेला. आणि हा अन्याय अत्याचारी बलात्कारी हा गुजरातच्या श्रीमंताचा पोरग. आता क्षत्रिय वैश्य काय करतायत? अरे 26मध्ये म्हणतायत ते हमको कबूतर चाहिए, आणि रस्त्याने तेल लावतात आणि फिरतात. हरामखोरांनो, शरम विरम वाटते का रे? हा सुद्धा गेला नाही. बाबासाहेबाचा मुलगा मरण पावलेला होता, त्यांनी त्यांच्याशी डिस्कस केलं, ते आश्चर्यचकित झाले बाबासाहेब नॉलेज बघून. आणि बाबासाहेबांनी 341-42 SC STला आरक्षण दिलं आणि सेपरेट पोट दिलं होतं विधानसभा लोकसभेमध्ये दादांनो, की जिथं 50%पेक्षा पॉप्युलर असते SC तिथं म्हणे की आमदार खासदार तेच निवडतील. हा हरामखोर बलात्कारी खुनी अन्याय अत्याचारी मनुवादी विचाराचे काँग्रेस RSS आणि BJP RSS लोकांनी हा वैश्यचा हा येरवडा जेलमध्ये उपोषणाला बसला. आणि काय म्हणतो, मैं हो सबका लीडर. हा किती क्रूर दादांनो. आणि बाबासाहेबाला मारण्याचा प्रयत्न केलं आणि शेवटी बाबासाहेबांनी माघार घेतली. बघा किती क्रूर लोक आहेत हे. आणि हे तर गुलाम आहेत, क्षत्रिय आणि वैश्य. हा, आणि आम्ही तर जनावरासारखेच होतो. त्यानंतर 35मध्ये रमाईचं निधन झालं आणि बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँक बनवली. 36मध्ये SC STला आरक्षण दिलं. आणि बघा हा हिटलर हा ऑस्ट्रेलियामध्ये हा जन्माला आलेला आहे 1889मध्ये. पहिलं वर्ल्ड वॉर 1905मध्ये का 4मध्ये काहीतरी आहे. हा लढता लढता इन्व्हॉल्व झाला, गेला जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये गेला. हा काय म्हणतो, मैं 15 लाख देगा, मैं 2 करोड सर्विस देगा. आणि त्याचे चिन्ह स्वस्तिक आणि यांचे चिन्ह स्वस्तिक. त्याला 5 वर्षाची सजा दिली. चांगला वागला, 2 सोडून यांनी प्रेसिडेंटला डिजॉल्व केलं. आणि दादांनो ज्युडिशनल जयकडून यांनी तिथं हुकुमशाही चालवली, अन्यायाचं करायला सुरुवात. आणि 40च्या दशकमध्ये यांनी काय केलं, प्रेसिडेंटला काढलं ज्युडिशनलला आणि यांनी जगाला सेकंड वर्ल्डमध्ये ढकललं 40-41च्या दशकामध्ये. त्यावेळेस इंग्रज काय म्हणतात, अभी हमको जाना पडेगा. इंग्रज तर पूर्ण जगात राज्य करत होते. 42च्या याच्यामध्ये हे अन्याय अत्याचारी बलात्कारी काँग्रेस RSS हे सगळे RSS हे आतंकवादी संघटन दोन्ही एकच आहेत ना, जनसंघ RSS आणि काँग्रेस RSS. यांनी म्हटलं अंग्रेज चले जाओ. दादांनो 42चं आंदोलन या देशातले पांढरे टोपीवाले SC ST OBC मायनॉरिटी सगळ्या लोक जास्त मेले. दादांनो पायात चप्पल नव्हता, गव्हाच्या छिलक्याचे कण खात होते बिचारे पोळी करून. आणि फाटले कपडे होते, दिवासुद्धा नव्हता किती लोकांच्या घरामध्ये, पण स्वाभिमानी होते. ऐका रे SC ST OBCच्या लोकांनो, थोडंसं तुमच्या आईवडिलांच्या याच्यात तुमचा जन्म घेतला 8वा दिवस खरं आहे का खोटा आहे? तर पूर्ण खोटा इतिहास तुम्ही लोकांना गुलाम केला. आणि ते नाही सुधारणार. तुम्ही आठवाना खरं आहे का खोटा आहे? तर तुमच्या घरामध्ये पोरी बारी नाती नत्री यांच्या अंगावर कपडे होते का? आणि दादांनो 7,22,000 लोकांनी नेक्स्ट जनरेशन स्वाभिमानाची आहुती दिली, पांढरे टोपीवाले. 30 एप्रिल 1945ला सेकंड वर्ल्ड वॉर झालं. अमेरिकेने हिरोशिमा नागासाकी जापानवर न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं, स्टॉप झालं. हिटलरने पश्चाताप केलं, आपल्या कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं आणि स्वतः गोळंबलेलं. आणि त्यानंतर काय म्हणतात, हे अंग्रेज चले जाओ, यांचं करार झालं. सरदार वल्लभभाई पटेलला 12 मत पडले होते. काय करणार, OBC तर शूद्रच आहे, आजही शूद्रच आहे. यांनी नॉमिनेट केलं हा काश्मीरी पंडित अन्याय अत्याचारी यहुदी याचा अवलाद बलात्कारी खुनी मनूचा अवलाद. 15 ऑगस्ट 47ला हा प्राईम मिनिस्टर बनेल, नॉमिनेट केलं. आणि 14 ऑगस्टला मोगल आणि पंडितचा अवलाद मनूचा विचाराचा मनुवादी
जिनाच्या 2 पोरी वैश्यच्या गुजरातला दिलेल्या आहेत. याला 14 ऑगस्ट 47ला केलं. आणि त्यानंतर संविधान लिहिण्यासाठी एक बॅरिस्टर पाहिजे. ते इंग्रज म्हटले की बाबासाहेब संविधान पीठावर हे करणार,